तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि आपल्याला तिसऱ्या अध्यायातला द्वितीय ब्राह्मण याच्यामध्ये 13वा मंत्र आपण चिंतन करत होतो. त्याची थोडीशी संक्षिप्त अशी आपण एकदा पुनरावृत्ती करूया आणि मग आपण तृतीय ब्राह्मणामध्ये जाऊया. तेव्हा त्याच्यामध्ये जो मंत्र आपण 13वा मंत्र घेतला होता त्याचा अर्थ असा होता की याज्ञवल्क्याला अर्थभाव जो आहे तो बोलवतो की हे याज्ञवल्क, ज्या समयी ह्या मृतपुरुषाची वाक हे अग्नीमध्ये लीन होऊन जात असतं, प्राण वायूमध्ये लीन होतो, चक्षु आदित्यामध्ये लीन होतो, मन चंद्रमामध्ये लीन होतो, श्रोत्र दिशेमध्ये लीन होतात, शरीर पृथ्वीमध्ये लीन होतं आणि हृदयाकाश जे आहे ते भूताकाशामध्ये लीन होतं. त्यानंतर लोम जे आहे ते औषधीमध्ये, केश जे आहेत ते वनस्पतीमध्ये लीन होतात आणि लोहित आणि वीर्य हे जलामध्ये स्थापित होत असतं. म्हणजे हे सर्व सर्व जे काही आपल्या देहामध्ये असणारे जे इंद्रिय आहेत आणि जे भिन्न भिन्न अवयव आहेत हे सर्व जे आहेत त्याच्या मूळ जे अधिष्ठान आहे, मूळ ज्याच्यातून ते निर्माण झाले त्याच्या त्या तत्वामध्ये ते मृत शरीर मृत्यू झाल्यानंतर प्राण जो आहे हा ह्या सर्वांना घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये जी काही ही सगळी प्रकृती आहे ही त्याच्यामध्ये ती लीन होते आणि मग तो जीवात्मा जो आहे तो प्राणाला घेऊन हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. तेव्हा त्या समय हा जो पुरुष जो आहे तो नेमका कुठे राहत असतो असा प्रश्न आहे. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की हे प्रियदर्शन अर्थभाग, तू मला आपला हात पकड. आम्ही दोघांनीच या प्रश्नाचं उत्तर जाणतील असा प्रश्न या जनसमुदायामध्ये ह्याची चर्चा करणं योग्य नाही. म्हणून याज्ञवल्क्य अर्थभागाला म्हणतात की तू माझा हात पकड, आपण एकांतात जाऊ आणि तिथे आपण या विषयावर चर्चा करू. कारण हा विषय गहन आहे. ह्या विषयामध्ये समुदायाला ह्या विषयामध्ये फारशी गती नसते आणि आकलन नसतं. तेव्हा आपण एकांतात जाऊ. तेव्हा त्या दोघांमध्ये उठून एकांतात हा विचार सुरू केला आणि त्यांनी जे काही सांगितलं ते सर्व कर्मच सांगितलं. म्हणजे इथे विषय जो आहे हा कर्माचाच होता आणि ज्याची काही प्रशंसा केली ती कर्माचीच प्रशंसा केली. आता इथून हा जो विषय चालू आहे ना, म्हणजे कर्म आणि ज्ञान ह्याची तुलनात्मक अभ्यास आहे आणि कर्माने काय प्राप्ती होते आणि ज्ञानाने काय प्राप्ती होते असा संबंध विषय जो आहे तो आहे चर्चेचा विषय आहे. तेव्हा इथं सांगितले की जे काही सांगितले ते कर्मच सांगितले आणि त्याचीच प्रशंसा केली आणि अशी की या पुरुष जो आहे तो पुण्यकर्माने पुण्यवान होतो आणि पापकर्माने पापी होतो. तेव्हा ह्याच्या मागे जारत्कार अर्थभाव चूप होऊन गेला. कारण अर्थभावाला असं वाटलं की आपल्याला काहीतरी विशेष मिळेल, पण इथे कर्माचा इथे निषेध केलेला आहे. मुळातून काय आहे की कर्माने तुम्हाला जे प्राप्त होतं ते फळ प्राप्त होतं आणि ते फळ सुद्धा प्रकृतीत असतं. तेव्हा या 13व्या मंत्राचा जो आशय आहे तो आशय आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा ज्या समय ही समय आशय त्याचा पूर्ण आपण बघूया की ज्या समय या सम्यक ज्ञानहीन बरं का, ज्ञान नसलेले असे काय काय आहेत, तर शिर आहे, हात आहे, अवयव आहेत. मृत पुरुषाची वाक ही अग्नीमध्ये लीन होऊन जाते, प्राण वायूमध्ये लीन होऊन जातो, चक्षु आदित्यामध्ये लीन होऊन जातो आणि या प्राण चक्षु आदित्यामध्ये लीन झाल्यानंतर अ, अन्य जे आप्येती अशा प्रकारे क्रियापदाचा सर्वत्र संबंध येतो. अशा प्रकारे मनचंद्रामध्ये, श्रोत्र दिशेमध्ये, शरीर पृथ्वीमध्ये, आत्मा आकाशामध्ये लीन होऊन जात असतो आणि लोम औषधीमध्ये लीन होतो आणि आणि जे केस जे असतात ते वनस्पतीमध्ये लीन होऊन जातात आणि लोहित शुक्र हे पुनर्ग्रहणास सूचित करणार आहे. कारण की जी वस्तू कुठे स्थापित होते अथवा कुठे ठेवली जात असते त्यास पुन्हा ग्रहण केली जाऊ शकत असते. तेथे वाक इत्यादीने शब्दाने सर्व देवतांचा ग्रहण केला जात असत. मोक्ष होण्यावर पूर्व इंद्रियाचा उच्छेद होत नाही. म्हणजे मोक्ष जी प्राप्ती झाली तरी पण जे इंद्रिय जे असतात ते प्रकृतीमध्ये लीन झालेले आहेत, तर त्या ठिकाणी ते सुरक्षित असतात. म्हणून मग तुमचा मोक्ष जरी प्राप्त झाला तरी इंद्रियांचा
लोप होत नाही, इंद्रियाचा उच्छेद होत नाही, तेव्हा त्या अवस्थेमध्ये देवतांच्या अनाधिष्ठित इंद्रिये जे कर्त्याच्या हातून सुटून ते शस्त्राच्या समान होऊन जात असतात. म्हणजे या ठिकाणी देवतांचं अधिष्ठान त्याला त्यावेळेस राहत नाही. म्हणून त्याला इथे शब्द काय वापरलाय की त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये देवतांचं अनाधिष्ठित इंद्रिय असतं. म्हणजे इंद्रियाच्या अधिष्ठानाला तिथे देव राहत नाहीत जेव्हा मृत्यू होतो तेव्हा, आणि कर्त्याच्या हातून सुटून तो शस्त्राच्या समान होऊन जातो. म्हणून अस्वतंत्र कर्ता, जो कर्ता पुरुष देहहीन झाल्यावर कोणाच्या आश्रयात राहत असतो, हेच क्रायम तदा पुरुषो भवती या वाक्याने विचारले जात आहे. अर्थात त्या समयी हा जो पुरुष आहे हा कोणाच्या आश्रयाला धरून हे पुन्हा कार्यकारण संघात ग्रहण करत असतो, आणि त्याच्या प्रेरणेने ग्रहती ग्रहरूप जे बंधन असतं ते प्राप्त होत असतं. हा खरा प्रश्न हाच आहे की तुम्ही हे सर्व जे कर्म करता तर त्या कर्मानंतर बंधन तर तुमचं सुटत नाही, आणि ग्रहरूपामुळेच ते बंधन आहे. म्हणजे जे कर्म करता तुम्ही त्या कर्माच्या निमित्ताने बंधन आहे, आणि कर्म तुमचं सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला बंधन आहे. आणि तुमचा जो अशा वेळेस तुमचा आश्रय काय असा प्रश्न आहे. ह्या विषयामध्ये असं सांगितलं जात आहे की वादियानी स्वभाव, यदृच्छा, काल, कर्म, दैव, विज्ञान मात्र आणि शून्य असे अनेक आश्रयस्थानाची कल्पना केलेली आहे. आणि या कारणाने अनेक विरोधकांचे स्थान होण्याच्या कारणाने केवळ हे जल्पन्यायाने वस्तूचा निर्णय होऊ शकत नाही. तर ह्या विषयामध्ये जर तुम्ही वस्तूचा निर्णय ऐकू इच्छित असाल तर हे प्रियदर्शन अर्थभाग, तुम्ही माझा हात पकडा आणि तुमच्या ज्या प्रश्नाचं जे ज्ञातव्य आहे, जे तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून, त्यास आम्ही दोघे मिळून निरूपण करूया. कारण की आम्ही दोघे या वस्तूचे जनसमुदायामध्ये निर्णय करू शकत नाही, आणि या कारणाने याचा विचार करण्यासाठी आपण आता एकांतात जाऊया. तौह इत्यादी श्रुतीचे वचन आहे की त्या याज्ञवल्क आणि अर्थभागाने एकांतात जाऊन काय केले, तर दाखवतात की त्यांनी जनसमुदायायुक्त स्थानापासून निघून परस्पर विचार केला, आणि पूर्वी लौकिकवादींच्या पक्षामध्ये एकास घेऊन मीमांसा केली. अशा प्रकारे मीमांसा करून समस्त पूर्व पक्षीयांचे निराकरण करून त्याने जे सांगितलं ते असं की तेच त्यांनी पुन्हा पुन्हा कर्माचा आश्रय, अर्थात देह आणि इंद्रियाचा आश्रय ग्रहण, इंद्रियाचं ग्रहण करण्याचा हेतू दाखविला. तितकंच नाही तर ते स्वीकारही केला, आणि त्या स्वीकार केलेले जे काही काळ आहे, कर्म आहे, दैव आहे, ईश्वर आहे, आणि हेतूमध्ये देखील जी प्रशंसा केली ती कशाची केली प्रशंसा, तर ती कर्माची केली. तिथे ज्ञानाचा सुतराम संबंध नाहीये. कारण की पुन्हा पुन्हा हा निश्चय केला गेला आहे की ग्रहादी रूप कार्यकारण संघाचे ग्रहण हे कर्मजनित आहे. या कारणाने पुरुष जो आहे तो पुण्य म्हणजे शास्त्रविहित कर्माने पुण्य होत असतं, आणि त्याच्या विपरीत म्हणजे पापकर्माने पापयोनी युक्त होत असतो. तेव्हा अशा प्रकारच्या या याज्ञवल्क्याच्या प्रश्नाचा निर्णय होऊन जाण्यावर याज्ञवल्क्या परत पुढे काही वाद घालण्याच्या दृष्टीने त्याची स्थिती संपली, आणि स्वसिद्धांताने विचलित करणारे अशक्य समजून जर तुम्ही पुन्हा जरत्कारच जो आहे तो याच्यावर पुन्हा काही बोलण्यास निशब्द झाला, तो अगदी अर्थभाग जो आहे तो चुप होऊन गेला. असं त्या ठिकाणी ही त्याची शेवटची ही स्थिती सांगितली की शेवटी काय झालं तर ही अशा प्रकारची स्थिती झाली. तेव्हा अशा प्रकारे ही बृहदारण्यक उपनिषदामधील मधील जे भाष्य चालू आहे त्यात तृतीय अध्यायातील द्वितीय द्वितीय अर्थभाग, हा अर्थभाग ब्राह्मण आहे. आणि तो अर्थ जो आहे, अर्थभाग जो आहे तो तो ज्यांनी संवाद केला याज्ञवल्क्याबरोबर, तर त्या अर्थभागाचा आणि याज्ञवल्क्याच्या संवादामधून जे ब्राह्मण निर्माण झालं तर ते द्वितीय अर्थभाग ब्राह्मण इथे संपन्न झालेला आहे. अशा रीतीने हा विषय इथे संपला. म्हणजे आता आपण हा द्वितीय ब्राह्मण जो आहे तो इथे संपन्न केलेला आहे. आता पुढचा भाग बघूया. तृतीय ब्राह्मण, दोन ब्राह्मण संपले तिसऱ्या अध्यायातले. आता तिसऱ्या अध्यायातला तिसरा ब्राह्मण चालू आहे. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ असा आहे की ब्राह्मण म्हणजे असं प्रकरण की ज्या प्रकरणामध्ये ऋषींचे संवाद आहेत, ऋषींनी केलेलं निवेदन आहे, सिद्धांत आहेत, आणि ज्या सिद्धांताचा संबंध हा मोक्षाशी आहे,
त्या ठिकाणी तो सिद्धांत जो आहे तो आत्मतत्वाशी आहे, तो सिद्धांत ब्रह्मतत्वाशी आहे. म्हणून ब्रह्मतत्वाच्या विवेचनाच्या संदर्भात जे संवाद असतात त्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. तेव्हा ब्राह्मण हे संवादातून प्राप्त झालेलं जे ब्रह्मज्ञान आहे त्याला ब्राह्मण असा शब्द वापरला. तर त्याच त्या शृंखलेमध्ये आता याज्ञवल्क्य आणि भुज्यू, भुज्यू हा कोणी त्याचा शिष्य असेल किंवा अन्य कोणी ऋषी असेल, तर त्या दोघांचा आता संवाद आहे. तेव्हा आता या संवादासंदर्भामध्ये जो विस्तार आहे, पहिल्यांदा पूर्वपीठिका खूप विस्तार आहे इथे, आणि ती आज त्याच्यावरच वेळ देऊन थांबावं लागेल. आणि नंतर मग प्रथम जो मंत्र आहे तृतीय ब्राह्मणातला, तो प्रथम मंत्र आपण नंतर घेऊया. तेव्हा आजचं जे आता आपलं जे काही पूर्ण चिंतन आहे, आणि त्याच्यावरही नंतर मी काही त्याच्यावरचे हे करणार आहे, चिंतन माझं मी सांगणार आहे. या चिंतनातून आपल्याला आजच्या प्रत्यक्ष जगामध्ये आपल्याला कशा प्रकारची ही भूमिका घेतली पाहिजे आणि कशा प्रकारचं आचरण पाहिजे, हा विषय असल्यामुळे ज्ञान आणि आचरण, ज्ञान आणि कर्म, ह्या दोन्हीचाही इथे उहापोह केलेला आहे. आणि ज्ञानाचा संबंध कशाशी आहे, कर्माचा संबंध कशाशी आहे, आणि ज्ञान आणि कर्म हे परस्परांमध्ये आपल्याला समन्वयित कसं करता येतं का, जे जसं आता महाराजांनी ज्ञानाधिष्ठित आचरण हा विषय सांगितला, तर आचरण हे क्रियाप्रधान आहे आणि धारणा ही ज्ञानप्रधान आहे. तेव्हा धारणा कशाची, तर ज्ञानाची धारणा असते, आणि ज्ञानाच्या धारणेच्या आधारावर जी क्रिया होते, तर जे आचरण होतं, तर तो आचरणाचा जो विषय आहे तो त्या आचरणातून त्यावेळेस ज्ञान येतं. पण ज्याने ज्ञानाची धारणाच केली नाही, केवळ कर्मकांड केलं, केवळ एक यांत्रिक पद्धतीने कर्म केलं, तर त्याची काय स्थिती होते, आणि ज्ञान हे स्वतंत्र कशा प्रकारचं आहे, असा हा जो विषय आहे ना, असा हा विषय आपल्या ह्या आता चिंतनामध्ये येतो. तेव्हा इथे याज्ञवल्क्य आणि भुज्यू यांचा जो संवाद आहे, तो संवादाची पूर्वपीठिका आपण या तृतीय ब्राह्मणाचं आपण सुरुवात करत आहोत. तेव्हा आता हैनम भुज्युर्ला या यानी प्रपच्छाहा, ग्रहते ग्रहरूप बंधनाचं वर्णन इथे केलेलं आहे. की जे कर्म आहे, ग्रह आपण शब्द वापरला, तो आपल्या नित्य कर्मामध्ये, नित्य आपल्या दिनचर्येमध्ये जे नित्य आणि नैमितिक जे कर्म असतं, त्यात नित्य कर्म जे आहे ते ग्रह आहे. आणि त्या कर्माने बंधन निर्माण होतं, त्या बंधनाचं वर्णन इथे केलं गेलेलं आहे. तेव्हा ज्या सप्रयोजक बंधनापासून मुक्त झालेला पुरुष जो आहे, तो मुक्त होऊन जात असतो, आणि ज्याने बांधलेला होण्यावर तो संसारास प्राप्त होत असतो. तर हा जो संसारामध्ये प्राप्त होणं हाच मृत्यू आहे असं सांगितलंय. म्हणजे मृत्यू कशाला सांगितलंय इथे, मृत्यू आणि मुक्ती असे दोन शब्द आहेत. तर मुक्ती जी आहे ती सर्व बंधनातून मुक्त होण्यासाठी आहे, आणि जन्ममृत्यू जो आहे तो बांधलेल्या स्थितीचा संबंध आहे. तेव्हा इथे ज्याच्यामुळे तो बांधलेला म्हणजे बद्ध असतो, तर तो कशामुळे असतो, तर त्या संसारास प्राप्त केल्यामुळे असतो. आणि त्या संसारात आसक्त होणे हाच मृत्यू आहे, असं याने मृत्यूची व्याख्या ह्या वेगळ्या दृष्टीने केलेली आहे. तेव्हा त्याच्यापासून मुक्त होणं हे संभव आहे का, हा विषय आहे. कारण की त्या मृत्यूचा मृत्यू देखील असतो, आणि जो मुक्त असतो त्याचे पुन्हा गमन होत नाही. कारण की तो तर म्हणजे प्रदीप निर्माणाचे समान सर्वांचा उच्छेद होऊन केवळ नाममात्र अविशिष्ट राहून जात असतो, असा इथे निश्चय केलेला आहे. तेव्हा यामध्ये संसार बंधनास प्राप्त आणि मुक्त होताना देह आणि इंद्रियाचे आपल्या कारणाने संसर्ग होणे समान होण्यावर देखील मुक्त पुरुषाचे त्याने पुन्हा सर्वथा अग्रहण होत असते. म्हणजे पुन्हा त्या इंद्रियाचा, त्या अवयवाचा, त्या त्रिदेहाचा, त्या शरीराचा हा जो आहे तो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आसक्तीचा संबंध राहत नाही. म्हणून महाराज नेहमी बोलताना प्रकृती संबंध विच्छेद असं म्हटलेलं आहे. तेव्हा या प्रकृतीचा जो संबंध आहे तो ज्ञानी पुरुषाचा प्रकृतीमध्ये असूनही ते प्रकृतीपासून अलिप्त आहेत, मुक्त आहेत, तर ते खऱ्या अर्थाने मुक्त आहे. पण ज्याने संसारामध्ये स्वतःला बांधून घेतलेला आहे, तर तो मोक्ष नव्हेच, तर तो काय, त्याला मृत्यूच म्हटलेला आहे. तेव्हा हे मुक्त होताना देह आणि इंद्रियाचा आपल्या कारणाने संसर्ग होणे हे समान होण्यावर देखील मुक्त पुरुषास त्याचा पुन्हा पुन्हा सर्वथा अग्रहण होत असते. आणि ज्याच्या प्रेरणेने संसारामध्ये येणाऱ्या पुरुषास त्याचे पुनर्ग्रहण होत असते, त्यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला देह मिळतो आणि पुन्हा पुन्हा तुम्ही कर्म करता,
त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा नवीन नवीन देह प्राप्त होणं आणि आपल्या कामना पूर्ण शमलेल्या नाही आहेत, कामना अजून आहेत, तर त्या कामना तृप्ती करता त्या देहाचा विनियोग करून तो काय करतो, तर तो कर्म करतो. म्हणजे कर्माचा संबंध या अतृप्त इच्छेशी संबंधित आहे. आणि कर्म जे केलं जातं ते ह्या या ग्रहातिग्रह म्हणजे त्या तिन्ही देहाचा उपयोग करून कर्म केला जातो, असे या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. तेव्हा या कर्माचा जो क्षय होऊन जाण्यावर नाममात्र शेष राहून बाकी सर्व हे उच्छेद होऊन जात असतो, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. म्हणजे आता मोक्षाचा संबंध हा कर्मापेक्षा सर्वथा भिन्न आहे, सर्वथा अलिप्त आहे. जो कर्मापासून अलिप्त झाला त्याला मोक्ष म्हटलेलं आहे इथे. आणि ज्यांनी बाकी सगळं जे काही कर्माशी संबंधित असलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उच्छेद म्हणजे त्याला नष्ट केलेले आहे, म्हणून तिथे प्रकृती संबंध विच्छेद हा शब्द वापरला आहे. तर तेव्हा तिथे कर्म, पुण्य आणि पाप संज्ञा आम्हाला असतं. कर्मामध्ये काय असतं, एक पुण्यकर्म असतं आणि एक पाप कर्म असतं. आणि पुण्यकर्माने पुण्य शरीरयुक्त असे पाहिले तर म्हणजे पहिल्यांदा निश्चय जो आहे तो पुण्य करण्याचा आहे आणि कर्माने त्या पुण्ययुक्त शरीर त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि यांचे असे केले गेल्यामुळे तो संसार हा निर्माण होतो. त्यामध्ये आता पापाचा संबंध जो होतो पापकर्मामध्ये, ज्यामध्ये स्वभावताच दुःखाची अधिकता असते, त्याच्यामध्ये नरक, तिर्यक, प्रेत इत्यादी स्थावर जंगम योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूस प्राप्त होत असतो. आणि तो पुरुष जो आहे तो दुःखाचा अनुभव घेत असतो. म्हणजे पुण्याने दुःख आहे, हे पापाने दुःख आहे आणि पुण्याने सुख आहे, असे दोन प्रकारचे कर्म इथे सांगितलेले आहेत. आणि दोन्ही कर्म जे आहेत ते संसाराशी संबंधित आहेत असं त्या ठिकाणी म्हटलंय. त्यामुळे ते बंधनालाच कारणीभूत आहेत असं या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा कर्म हा शब्द ज्या ज्या ठिकाणी आला त्या त्या सर्व ठिकाणी तिथे बंधन असा शब्द येतो, जो बद्धता येते. आणि जिथे जिथे कर्मापासून अलिप्तता आहे त्या त्या ठिकाणी इथे मुक्ती हा शब्द वापरलाय, मोक्ष हा शब्द वापरला. तेव्हा ही जी गोष्ट आहे ती राजमार्गाच्या समान समस्त जगतामध्ये प्रसिद्ध आहे. येथे श्रुती पुण्यो वै पुण्येन कर्मणा भवती या वाक्याने प्रतिपादित जो शास्त्रीय मार्ग आहे ना, त्याचा आदर करत आहेत. कारण शास्त्रीय मार्गाने जो मनुष्य आचरण करतो तो हे पुण्यकर्मच आहे असा सिद्धांत आहे. तेव्हा पुण्यकर्म समस्त पुरुषार्थाचे साधक आहे. आता पुरुषार्थ हा जो शब्द वापरला आहे तर तो प्रारब्धाच्या व्यतिरिक्त आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष चार पुरुषार्थ आहेत. आणि चार पुरुषार्थ जे आहेत ते शास्त्राच्या अनुकूल जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला पुण्यकर्म असं म्हटलंय. तेव्हा हे जे पुरुषार्थ जो सिद्ध करायचा असेल तर त्या ठिकाणी शास्त्राच्या अनुसार पुण्यकर्म केल्यावरच तुम्हाला पुरुषार्थ सिद्ध करण्याची तुमची क्षमता येते, अशी ही समस्त श्रुती आणि स्मृतीचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ह्या पुरुषार्थ होण्याच्या कारणाने मोक्षाचे देखील त्या पुण्यकर्माने साध्य होते आणि ते प्राप्त होत असते. म्हणजे ह्याने काय सांगितलंय की जिथे तुम्ही पुण्याचा मार्ग घेतला, जिथे शास्त्राच्या अनुसार आचरण करायला घेतलं, तर त्या ठिकाणी नंतर तुमची त्या ठिकाणी ज्ञानाची भूमिका ही होऊ शकते. आणि तिथे जर ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं तर ती उत्कृष्ट पुण्यकर्मामुळे तो जो आहे तो फलाचीही उत्कृष्टता त्याला प्राप्त होत असते. तेव्हा अशा कारणाने इथे आशंका होऊ शकते की उत्तम पुण्यकर्माने मोक्ष प्राप्त होईल का, तर ह्याची निवृत्ती केली पाहिजे. ज्ञानसहित प्रकृष्ट कर्माची तर इतकी संसार मात्रच गती असते. कारण की कर्म आणि त्याच्या फलाच्या आश्रयाने हे व्याकृत नामरूपच असते. जे कोणी कार्य करत असतात ते नित्य अव्याकृत धर्मा म्हणजे नामानंतर रहित ही क्रियाकारक फल ही भावहीन मोक्षामध्ये कर्माचा काही व्यापार होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही पुण्यकर्म आणि पापकर्म, पुण्य पापापेक्षा उत्तम आहे. आणि तो शास्त्राच्या नुसार आचरण करताना तो पुरुषार्थ सिद्ध करेल. आणि त्या पुरुषार्थाच्या माध्यमातून जो अकर्ता आणि अकर्म स्थितीमध्ये आल्यानंतर तो मोक्षाला जातो, तर मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे त्या ठिकाणी. तेव्हा पुरुषार्थाच्या मध्ये अंतिम पुरुषार्थ मोक्ष आहे. पण प्रारंभ त्याची धर्माच्या अनुसार आचरणाचा आहे, शास्त्राच्या अनुसार आचरणाचा आहे. तेव्हा हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. पण इथे शेवटी फार महत्त्वाचं सांगितलं की पुण्यकर्म असो किंवा पापकर्म असो, तर पुण्यकर्माने सुख मिळतं आणि पापकर्माने दुःख मिळतं. पुण्यकर्माने तुमचाही प्रकृतीचा संबंध येतोच, पापकर्माने येतो.
पापकर्माने आसक्ती वाढते, पुण्यकर्माने आसक्ती कमी होत जाते. हा फरक आहे. आणि ज्यावेळेस त्या पुण्यकर्माचा उच्चांक होतो, तेव्हा त्या कर्माची परिणिती ही मोक्षामध्ये म्हणजे ज्ञानात होते. ज्ञानाचा संबंध मोक्षाशी आहे, कर्माचा संबंध हा बंधनाशी आहे. असं इथे दोन भाग केलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी हा व्यापार होऊ शकत नाही आणि जेथे व्यापार असतो तेथेच संसाराचा संबंध असतो. या गोष्टी प्रदर्शित करण्यासाठीच हे आताचे तिसरे ब्राह्मण आपण आता आरंभ केले जात आहे. तेव्हा काही लोकांचे कथन असं असतं की फलांकांक्षा फलाची आकांक्षापासून रहित होऊन केल्या जाणाऱ्या विद्यासहित हे कर्म जे आहे ते कर्म कसं आहे, तर ते त्यांनी त्याचं म्हणजे त्याला उपमा अशी दिली की तर तुम्ही जरी त्या ठिकाणी अ, फलाच्या आशा सोडून जरी तुम्ही कर्म करत असाल तरी त्या ठिकाणी ते विष आणि दही याचं मिश्रण असल्यासारखं आहे. त्यामुळे विष आणि दही इत्यादीच्या समान या कार्यांतराचे आरंभ करत असतो, तर ते ठीकच आहे. कारण की मोक्षाचा आरंभ होणारा नसतोच. म्हणजे इथे वारंवार पुन्हा ठासून सांगितले की तुम्ही पुण्य जरी कर्म करत असाल ते जोपर्यंत तुमचा कर्माचा संबंध आहे, जरी तुम्ही फलाची आकांक्षा धरत नसाल तरी तुम्हाला त्याच्यातून मोक्ष प्राप्त होणार नाही असं स्पष्ट सांगितलं. असं हे उपनिषदाचं मत आहे. आता याच्यावर भगवंताचं काय म्हणणं आहे भगवद्गीतेमध्ये तेही आपण आता चिंतन करू की या ठिकाणी नेमकं भगवंत काय म्हणतात. कारण आपण भगवंताचं जर आपण मत काय हे पाहायचं असेल तर आपल्याला भगवद्गीतेत जावं लागतं. आणि भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय, कर्मण्येव अधिकारेच महाफलेषु कदाचन. म्हणजे इथे तो आकांक्षा धरत नाही फळाची आणि तो कर्म करण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य आहे आपल्याला. ते कर्म स्वातंत्र्याने तो कर्म करत असतो असं त्यांनी सांगितलंय आणि ते करायला पाहिजे याचा पुरस्कार केलेला आहे. आता प्रश्न इथे जो आहे ना तो असा येतो की भगवंताचं काय मत आहे की ह्या असं कर्म केल्यानंतर त्याला मोक्ष मिळेल का. कारण हा विषय चालू आहे आणि मोक्ष हाच विषय अध्यात्मामधला अंतिम विषय, अंतिम पुरुषार्थ आहे. तर त्या ठिकाणी भगवंत काय म्हणतात आणि आता उपनिषद काय म्हणतं आणि त्याचा समन्वय आपल्याला करता येऊ शकतो का, असा हा इथे महत्वपूर्ण इथे तो सिद्धांत आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तेव्हा भगवद्गीता जो आहे तो या उपनिषदाचं सार आहे. त्यामुळे उपनिषदातला निष्कर्ष भगवद्गीतेत पाहायला मिळतो. आता आपण उपनिषदावरची ही चर्चा करतोय की हे द्वितीय ब्राह्मण जे तिसऱ्या अध्यायातलं बृहदारण्यक उपनिषदामधलं आणि ही चर्चा चालू आहे त्यांची. त्या चर्चेमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण हे पाहतोय की कर्म जे आहे हे बंधनाला कारण आहे. मग ते पुण्यकर्म जरी असलं तरी जोपर्यंत संसाराचा संबंध आहे तोपर्यंत ते बंधन आहे. काय पण ज्यावेळेस तुम्ही त्या कर्मापासून संपूर्ण ज्ञानस्वरूप होता त्यावेळेस तुमचा कर्माचा संबंध संपतो आणि जेव्हा ज्ञानस्वरूप व्हाल तेव्हाच तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं. अशा प्रकारची इथे ही सूर आहे. त्यावर भगवंत काय म्हणतात ते जर आपण विचार केला तर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं एक त्या ठिकाणी भूमिका मिळते. भगवंत म्हणतो की तुम्ही कर्म करतानाच त्या ज्ञानाच्या मध्ये तुम्ही प्रवेश करता. म्हणजे तुम्ही भगवद्गीतेचा दुसरा, तिसरा आणि चौथा जर अध्याय क्रमाक्रमाने पाहिला तर त्याच्यामध्ये त्या कर्म करताना कर्माचं स्वरूप कसं असलं पाहिजे, कर्मामध्ये अनासक्त निष्काम असलं पाहिजे हे सांगत सांगत पुढे सांगितलं की तुम्ही फलाची आशा सोडली आणि कर्म जे आहे हे फक्त प्रकृतीमध्ये असलेल्या कर्तव्याला धरून तुम्ही केलं म्हणजे त्या ठिकाणी कर्तृत्व भाव जो आहे तो जीवाचा आहे. आणि जेव्हा कर्तव्याचा भाव ठेवला तर कर्तव्याचा भाव जो आहे तो प्रकृतीमध्ये आहे, तो मोक्षाचा नाही आहे संबंध. हे भगवद्गीतेत ठासून सांगितलेलं आहे. पण मग काय आहे, मग अंतिम परिणिती काय त्याची, तर त्या ठिकाणी चौथा अध्यायामध्ये गेला तर तुम्हाला तो पुढे आणि पाचवा अध्याय संन्यासाचा आहे. संन्यास योग जो सांगितला आहे तर ह्याच्यामध्ये जे काय आपण एक ओव्हरऑल त्याचा एरियल व्ह्यू जर घेतला तर आपल्याला लक्षात असं येतं की हे जे कर्म आहे ना हे कसं केलं पाहिजे, तर अकर्ता होऊन कर्म केलं पाहिजे. म्हणजे ते कर्म अकर्म होतं. म्हणजे जेव्हा कर्माला अकर्म हा शब्द वापरला तेव्हाच ते त्यातून मोक्षाकडे दिशा लागते. पण जोपर्यंत कर्म हे कर्म राहतं तोपर्यंत मोक्ष नाही, मुक्ती नाही. कारण काय की त्याच्यामध्ये तो जीवभाव आहे, त्याच्यामध्ये आसक्ती आहे, त्याच्यामध्ये कामना आहे. जोपर्यंत आसक्ती कामनेने कर्म होतं तोपर्यंत तुम्हाला बंधन हे असतंच. पण ज्यावेळेस तो अकर्ता म्हणजे मी करता नाही, अकर्म म्हणजे मी कर्म केलेलं नाही, म्हणजे त्यामध्ये मी आणि माझा हा शब्द जेव्हा वजा होतो तेव्हा ते कर्म कसं होतं, तर ते निव्वळ कर्तव्य भाव असतो
आणि ती क्रिया जी आहे ना ती केवळ कर्म राहत नाही, तर ती क्रिया होते. आणि ती क्रिया केवळ आणि केवळ प्रकृतीमध्येच राहते. परंतु हा स्वतः याचा जीवभाव संपतो आणि तो आत्मस्थितीमध्ये जातो. आत्मस्थितीमध्ये जाणं म्हणजेच मोक्ष आहे. तर मोक्षामध्ये स्थिर झाल्यानंतर सुद्धा त्याच्या हातून जरी क्रिया घडत असेल तरी ते कर्म नव्हे, हे भगवद्गीतेने ठासून सांगितले. त्यामुळे कर्मापासून ज्ञानाकडे जायचं असेल तर काय करावं लागेल? भगवद्गीतेने मार्ग दिलेला आहे. कर्मामध्ये काम करत असताना तुम्ही जर कर्तृत्व भावाचा त्याग केला, मी करता आहे, मी भोगता आहे असा त्याग केला, तर तुम्ही अभोक्ता व्हाल, अकर्ता व्हाल. तुम्ही अकर्म तुमच्या माध्यमातून होईल. आणि त्या स्थितीमध्ये क्रिया चालू आहे परंतु आसक्ती नाही, अनासक्त निष्काम भाव, हे सगळे आत्म्याचेच लक्षण आहेत. जो अनासक्त आणि निष्काम झालेला आहे तर तो जो आहे तो मुक्त झाल्याशिवाय होऊ शकत नाही. जोपर्यंत तो जीव भावात आहे तोपर्यंत तो या ठिकाणी कर्तृत्व भावानेच तो युक्त असतो. हे आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून इथे उपनिषद काय सांगतं आणि भगवद्गीता काय सांगतं, तर अंततः तुमच्या लक्षात येईल की दोघांचा अर्थ एकच आहे. कारण भगवद्गीता उपनिषदाचा अर्थ अजून म्हणजे जास्त स्पष्ट करून सांगताय. आणि त्यामध्ये पुष्कळ अशी होण्याची शक्यता आहे की बाबा आम्हाला फक्त ज्ञान पाहिजे, आम्हाला मोक्ष पाहिजे, कर्म करण्याची गरज नाही, म्हणून तो आपलं कर्तव्य टाळू शकतो. तर ती सुद्धा गोष्ट होऊ नये म्हणून आचरणशास्त्र भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तेव्हा भगवद्गीतेचा विषय जो आहे तो ज्ञानाचा तर आहेच आहे, पण कसं ज्ञान? की ज्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर कर्तव्य केलं जातं असं ज्ञान. ज्या ज्ञानाचा उच्चांक जो आहे त्याचा अंतिम त्याची जी परिणती आहे ती मोक्षप्राप्ती होणे असं ते ज्ञान आहे. तेव्हा त्या ज्ञानाचा संबंध क्रियेशी आहे आणि त्या ज्ञानाचा संबंध भक्तीशी आहे. तेव्हा तुम्ही महाराजांनी एक विषय घेतलाय योगत्रय समन्वय, तर त्यामध्ये कर्मज्ञान आणि भक्ती या दोघांचा अतूट नातं दाखवलंय. असं नाही की बा ज्ञानामध्ये असताना तुमचं कर्माचा त्याग केलेला नाहीये, तर कर्माच्या आसक्तीचा त्याग आहे, कर्माच्या मध्ये असलेली जी कामना आहे त्याचा त्याग आहे. त्यामुळे आपल्याला त्याग कशाचा आहे आणि त्याचा स्वीकार कशाचा आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणून इथे सारखं वारंवार जर तुम्ही वाचलं तर कर्म हे मोक्षाच्या आडवं येतं असं इथे सांगितलेलं आहे. पण भगवद्गीतेत सांगितलंय की हे जे कर्म आहे ते अकर्ता, अभोक्ता, अकर्म या स्थितीत केलं तर ते मोक्षाकडे घेऊन जातं. हा जो मुद्दा आहे ना हा मुद्दा चिंतनशील आहे, ह्याच्यावर गंभीरतेने चिंतन केलं पाहिजे. तर या ठिकाणी ते सांगितलं होतं, आपण ते पाहत होतो की या अ, जो मोक्षाचा आरंभ ह्या कर्मामध्ये होत नसतो असं सांगितलंय. कारण ते कोणाचं कार्य नसतं आणि बंधन जे आहे ते अविद्या आहे असं आम्ही सांगितलेलं आहे. आणि अविद्येचा हा कर्माने नाश होणे संभव नाही. अविद्या कर्माने नाश होत नाही. म्हणून अविद्येचा म्हणजे विद्येचा आणि कर्माचा संबंध नाहीये. अविद्या ही कर्माने नाश होत नाही. आणि कारण की ज्यामध्ये कर्माचं सामर्थ्य असतं ते विषय प्राप्त करणे, त्याच्यातून विकार करणे आणि संस्कार करण्यामध्ये देखील कर्माचे स्वातंत्र्य असते. तेव्हा कर्माचे सामर्थ्य ह्याच्यापेक्षाही भिन्न विषयात नसते. कारण लोकांमध्ये कर्माचे सामर्थ्याचा कोणत्या तरी अन्य विषयाची प्रसिद्धी नसते. आणि यामध्ये कोणत्या एका पदार्थाचं नाम हे त्याला मोक्ष प्राप्त होण्याकरता उपयुक्त नाही, तर ते केवळ अविद्येने आणि व्यवधानयुक्त असं आहे असं आपण सांगितले. आता ह्याच्यावर प्रश्न म्हणजे शंका आहेत काही, त्याचं समाधान आहे. पूर्व पक्ष म्हणतो की हे तुम्ही सांगताय ठीक आहे, परंतु केवळ कर्माचा असाच स्वभाव राहील, परंतु जो ज्ञानासहित आणि फला फलाशा रहित असतो त्याचा दुसरा स्वभाव आहे. तेव्हा ही जी गोष्ट पाहिल्या गेली आहे की अन्य शक्तीवाले मानले गेले आहेत आणि ह्या विषयासाठी दही आणि पदार्थांची विद्या, मंत्र एवं शर्करादी संयुक्त होण्यावर अन्य विषयामध्ये सामर्थ्य होऊन जात असतं. आणि अशा प्रकारे विद्यासहित कर्माचा देखील अन्य स्वभाव होऊन जाऊ शकतो असं मानलं जाईल. म्हणजे शंका इथे काय म्हटली की त्या कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्माबरोबर ज्ञानाचा संबंध लावा तुम्ही, त्यावेळेस तो स्वीकारार्ह होईल, तो तुम्हाला याच्यामध्ये मुक्त होण्याकरता कामाला होऊ शकतो. तेव्हा इथे असं सांगितले की विद्यासहित कर्म हे अन्य अशा प्रकारचा अन्य स्वभाव असणारा सुद्धा आपल्याला इथे विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही सरसकट ज्या कर्माचा पूर्ण निषेध करताय आणि केवळ ज्ञानाचा स्वीकार करताय, तर असं न करता त्या विद्येसहित त्या ज्ञानासहित कर्माचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे असं तर म्हणतात. त्यावेळी सिद्धांती काय म्हणतात ते बघा.
सिद्धांत म्हणतात नाही, असं होऊ शकत नाही, कारण ह्यामध्ये कोणतेही प्रमाण नाही. येथे कर्माचे उक्त विषयाने भिन्न कोणत्याही अन्य विषयामध्ये सामर्थ्य होण्याचे न कोणते प्रत्यक्ष प्रमाण आहे, न अनुमान आहे, न उपमान आहे, न अर्थपत्ती आहे, न शब्द प्रमाण आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं याच्या तुम्ही सांगताय याला कुठेही प्रमाण नाही आहे. आता हे ते जे सांगतायत ना त्याचा संदर्भ जर आता आपण आत्ता आधुनिक काळामध्ये जर घेतला तर आपल्याला काय म्हणता येईल की त्याचा संबंध जो आहे तो ज्ञानाधिष्ठित आचरण हेच त्याचं उत्तर आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानाचा आधार घेत नाही, जोपर्यंत ज्ञानाच्या धारणेत जात नाही, तोपर्यंत त्याची क्रिया जी आहे ही बंधनाला कारणीभूत आहे. पण तो ज्ञानाच्या अधिष्ठानावर जेव्हा बसला तेव्हा त्याच्या माध्यमातून होणारं जे कर्म आहे ती क्रिया होते, कर्म राहत नाही. आणि ते अकर्म होतं, कर्माचं रूपांतर अकर्मात होतं आणि कर्तृत्वाचं रूपांतर कर्तव्यात होतं. हा जो मुद्दा आहे हा समज पुन्हा एकदा आपल्याला इथे संबंध येतो. तेव्हा पूर्व पक्ष पुन्हा एकदा म्हणतो, त्यामुळे पूर्व पक्ष आणि सिद्धांती यांच्यातले जे संवाद आहेत हे संवाद आपल्याला अतिशय लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तेव्हा पूर्व पक्ष म्हणतो परंतु नित्य आणि निष्काम कर्मास हे मोक्षाच्या शिवाय कोणतेही अन्य फल होणारच नाही. नित्य कर्म आणि निष्काम कर्म जे आहे ह्याचं जे काही परिणिती आहे ती मोक्षच आहे, असं त्यांनी त्याच्यावर मुद्दा मांडला. अन्य कोणत्याही कारणाने त्याची विधी उपपत्ती न होणे देखील त्यामध्ये अर्थापत्ती प्रमाण आहे. तात्पर्य असं आहे की नित्यकर्माचे विश्वजित न्यायाने तर कितीतरी फलाची कल्पना केली जात नाही. कोणत्याही प्रकारचं कर्मफलाचा जर त्याग करून जर कर्तव्य केलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन होणार नाही. हा सिद्धांत त्याने पुन्हा एकदा पूर्व पक्षाने मांडला. आणि त्यांचे कोणते श्रुत फल देखील पण होणार नाही, कारण या ठिकाणी फलाच्या संपली आहे, फलाची आकांक्षाच नाहीये. त्यामुळे फलप्राप्तीचा विषय नाही असा हा पूर्व पक्ष म्हणतो आणि त्याची सुद्धा विधी आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या कारणाने परिशेषतः मोक्षच त्याचे फल आहे असं जाणलं जात असतं. त्यामुळे पुरुषाची त्यामध्ये प्रवृत्ती होणारच नाही असं कसं काय म्हणता येईल हा प्रश्न. म्हणजे आता हे प्रश्न उत्तर अतिशय सुंदर आहेत आणि तुम्ही भगवद्गीता संदर्भ घेतला त्याचे उत्तर भराभर मिळायला लागतात आपल्याला. तेव्हा इथे विषय जो आहे सिद्धांती त्याच्यावर आता परत स्पष्टीकरण देतात की तेव्हा तर येथे विश्वजित न्याय येऊन जात असतो, कारण की मोक्षरूप फलाची कल्पना केली गेलेली आहे. इथे काय म्हटलं माहिती का, मोक्ष हा फलप्राप्तीच्या स्वरूपात आहे. तुम्ही म्हणता पुण्यकर्म करा, त्यानंतर कर्तव्य भाव करा, कर्तव्याच्या भावाने तुम्ही सगळ्या फलाची आकांक्षा न ठेवता कर्म करा, तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे असं केलं तर मोक्ष मिळेल असं तुमचं विधान आहे. मुळातून काय, एका विशिष्ट प्रकारच्या तपस्येने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते हे तुम्ही सांगितलेलं आहे. पण इथे ह्यांनी आता सिद्धांतींनी वेगळ्या पद्धतीने सांगितले की मोक्षरूप फळ ही केवळ कल्पना आहे. मोक्ष ही कोणत्याही कर्माची, क्रियेची, तपस्येचं फळ नाही. मोक्ष अथवा अन्य कोणत्याही फलाची कल्पना न करण्यावर पुरुषाची प्रवृत्ती होत नसते. आणि कारण साधारण पुरुष जो आहे किंवा कुठलाही तपस्वी आहे तो म्हणेल मी इतकी तपस्या केली तर मी मुक्त होईल. आणि इथे यांनी जो सिद्धांत मांडलाय तो असा की मोक्ष हे कुठल्याही कर्माचं फल होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे दोन भूमिका ज्या आहेत या दोन भूमिकेवर सिद्धांती बोलत आहेत आता. त्यामुळे विश्वजित यागाने स्वर्गरूप फलाचे समान येथे तृतीय अर्थाच्या आपत्तीने मोक्षरूप फलाची कल्पना केली जात आहे. परंतु अशा अशा या स्थितीत हे कसे सांगितले जाऊ शकते की येथे विश्वजित न्याय नाहीये, फलाची कल्पना देखील ही केली जात असते आणि विश्वजित न्याय देखील नसतो, असे हे कथन जे आहे ते परस्पर विरुद्ध असते. जर म्हणाल तर मोक्ष तर कोणाचे फलच नसते, मग हे ठीक आहे, कारण की ह्याने तुमची प्रतिज्ञा भंग होईल. आणि ही जी प्रतिज्ञा केली आहे की विष आणि दही इत्यादीचे समान नित्य आणि निष्काम कर्म हे कार्यान्तरांच्या आरंभ करत असतो, परंतु मोक्ष जे असतं ते कर्माचं कार्यफल नाहीच, नसेलच, तर ती प्रतिज्ञा भंग होऊन जात असते. जर मोक्ष कर्माचे फल असेल तर स्वर्गादी कर्मापेक्षा त्याचा भेद दाखवला आहे. आणि जर ते कर्माचे कार्य नसेल तर मोक्ष जे आहे ते नित्य कर्माचे फल असेल. या वाक्याचा काय अर्थ होईल हे दाखविले पाहिजे. तेव्हा कार्य आणि फल हे शब्दाच्या भेदमात्रानेच कोणत्या तरी भेदाची कल्पना केल्या जाऊ शकते. मोक्ष कशाचे फल नसते आणि ते नित्यकर्मानेच होत असते, हा सर्व विषय तर विरुद्धच सांगितला जात आहे. म्हणजे परस्पर विरुद्ध गोष्टी सांगितल्या. मोक्ष जो आहे अनादी अनंत आहे,
त्याला उत्पत्ती नाही, त्याला स्थिती नाही, लय नाही. मोक्ष हा स्वतंत्रपणे विचार केला तर तो स्वतंत्रपणे त्याचं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाशी एकरूपता झाली तुमची, तर त्या ठिकाणी तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. ती एकरूपातच महत्वाचं आहे. तुम्ही कुठलं कर्म करता आणि कुठलं हे करता, त्या कर्माचं फळ जे आहे ही मोक्षाची प्राप्ती होते, म्हणजे मोक्ष उत्पन्न झाला. आणि त्या कर्माचं मध्ये पुन्हा जर तुम्ही गेला तर मोक्ष तुमच्या हातून निसटला. हे यांना मान्य नाही. त्यामुळे हा सर्व जो विषय आहे तो परस्पर विरुद्ध असं सांगितलं जात आहे. तिथे कोणी म्हणेल की अग्नी शीतल आहे, तर हे कसं आपल्या हे सिद्धांत कोण मान्य करेल का कोणी, की अग्नी हा शीतल होऊ शकत नाही. अग्नीचं हे लक्षणच हे मुळातून उष्मा आहे, उष्णता आहे. तेव्हा ते अग्नी हा शीतल कसं होऊ शकेल. तसं तुम्ही म्हणाल की अमुक कर्म कराल तर त्याचं फल जे आहे ते मोक्षप्राप्ती आहे, तर हे परस्पर विरुद्ध तुम्ही सांगितलं. कर्म हे तुम्हाला बंधनकारकच आहे असा एकदा सिद्धांत मांडला तर मग त्या कर्माने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हे परस्पर विरुद्ध असा सिद्धांत मांडल्यासारखं आहे. तेव्हा हे कर्म आणि ज्ञान या दोन गोष्टीबद्दलचा इथे उहापोह चालू आहे. आणि कर्मचा संबंध जो आहे, त्या कर्माचा संबंध हा सर्वतोपरी बंधनाशी आहे. आणि ज्ञान अनादि अनंत आहे. ते कोणाच्या कारणाने ते निर्माण होत नाही आणि कोणाच्या कारणाने ते नष्ट होत नाही. त्यामुळे त्या बरोबर. अनादि अनंत बरोबर तत्वामध्ये चर्चा आहे. आपल्याला एकरूपता घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा जर म्हणाल की ज्ञानाच्या समान ते फल असतं, अर्थात जसे ज्ञानाद्वारे न केले जाण्यावर देखील मोक्ष हा ज्ञानाचे कार्य समजले जात असते, तर त्याच प्रकारे कर्माचे देखील कार्य होऊ शकते. तर असं म्हणणं हे अयोग्य आहे असं यांचं म्हणणं आहे. कारण की ज्ञान ही स्थितीच अशी आहे की तिथे अज्ञानाची निवृत्ती झालेली आहे. ज्ञान जे आहे हे मोक्षाचं अज्ञानरूप व्यवधान निवृत्ती करणारे असतं. ज्या कारणाने उपचाराने असे सांगितले आहे की मोक्ष हे ज्ञानाचे कार्य आहे, परंतु कर्माने अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणजे आता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने ते सांगतायत की कर्म आणि ज्ञानामध्ये ज्ञान जे आहे हे स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी अज्ञानाला थारा नाहीये. पण त्याचा जर त्या तुलनेत कर्माचा विचार केला तर कर्माने अज्ञानाची निवृत्ती होऊ शकते असं म्हणता येणार नाही. म्हणून म्हणजेच त्याचा अर्थ असा की कर्माने ज्ञानाची प्राप्ती होते असं निश्चित सांगता येणार नाही, असा हा सिद्धांत आहे. त्यामुळे कर्माने अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्ञान निर्माण होण्याची शक्यताही नाही. आणि अज्ञानाशिवाय मोक्षाचे कोणत्याही अन्य व्यवधानाची कल्पनाच केल्या जात नाही, ज्याची की कर्माने निवृत्त होईल. कारण की मोक्ष हा नित्य आहे आणि साधकाच्या स्वरूपाशी तो अभिन्न आहे. म्हणजे ज्ञानाचा संबंध जो आहे तो स्वतःच्या स्वरूपाशी आहे. आणि जो स्वरूपस्थित झाला त्या ठिकाणी मोक्ष आहे. त्यामुळे स्वरूप आणि मोक्ष हा एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. पण मोक्ष हा नित्य असून तो साधकाच्या स्वरूपाशी अभिन्न आहे. जर म्हणाल की कर्म देखील अज्ञानाची निवृत्ती करत असते तर हे म्हणणं हे चुकीचं आहे. कर्माने अज्ञानाची निवृत्ती होत नाही. कर्म आणि अज्ञान हे कदाचित पुष्कळदा एकमेकाला मिळालेलं पण असेल, परंतु ज्ञान आणि अज्ञान हे एकत्र येऊ शकत नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे. असं या ठिकाणी हा युक्तिवाद मांडलेला आहे. कारण की कर्म हे ज्ञानापेक्षा हे विलक्षण आहे. अज्ञान अप्रकाशरूप आहे आणि ते प्रकाशरूप ज्ञानाच्या विरोधात असतं. कर्माचा अज्ञानाशी विरोध नसतो. या कारणाने कर्म हे ज्ञानापासून विलक्षण असते. या कारणानेच कर्म ज्ञानापेक्षा विलक्षण असतं. जर ज्ञानभावास संशय ज्ञानास अथवा विपरीत ज्ञानास अज्ञान म्हटलं जात असतं. या सर्वांची निवृत्ती केवळ आणि केवळ ज्ञानानेच होते. ते कोणत्याही प्रकारच्या कर्माने होऊ शकत नाही. कारण की ह्याच्यापेक्षा पैकी कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाच्या बरोबर त्याचा विरोध नसतो. असं हे त्या ठिकाणी हा सिद्धांत जो आहे त्याच्यावर विस्ताराने ही चर्चा आहे. कर्म आणि ज्ञान ह्याच्या संदर्भात तुलनात्मक केलेलं आहे. कर्म जे आहे हा प्रकृतीच्या बंधनाचा संबंध आहे. ज्ञान जे आहे ते आत्मस्वरूपता प्राप्त होण्याशी संबंधित आहे. अशी ही चर्चा त्याच्या पुढे अजून काही आहे अजून, तर ती चर्चा आपण आता पुढच्या रविवारी करू. आणि ही पूर्ण चर्चा झाल्यानंतर मग प्रथम मंत्र आपण प्रारंभ करू.
इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज की जय.